तर मध्ये डिस्टर्ब फोन आल्यामुळे डिस्टर्ब हा विषय का सांगतो, एक इतिहास आहे. मला वाटतं चौबे साहेबांच्या वेळेचं इतिहास आपण मेलेलं गाडव टाकलं होतं. एक आठवडाभर संप केला 15 दिवस सांगू शिंदेने कामगार युनियनने. तेव्हा मेलेलं गाडं टाकलं होतं. 2 अधिकारी म्हणजे हेड ऑफ द मुकादम गायकवाड आणि असे 2 कर्मचारी यांना तात्काळ सस्पेंड केलं होतं. तर मला ही परिस्थिती का उद्भवते का सांगायचं आहे की जे ठेकेदारांचे हस्तक आहेत, जे उपायुक्त मनीष जोशी असतील किंवा राणी असतील, डॉक्टर राणी, हे कर्मचाऱ्यावर कारवाई करतात पण कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करत नाही आहे. हे माझं जाहीर लाईव्ह निवेदन आहे की मी का भांडतो आहे. मी कर्मचारी युनियनचा प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र युनियन अध्यक्ष आहे आणि मी विविध कामगारांच्या प्रश्नासाठी भांडतो. मी परवा फेसबुक लाईव्हवर पाहिलं, जे काय ठेकेदार बोलतो तुम्हाला काम करायचं तर 24 तास काम करावं लागेल. ही कुठली पद्धती झाली. आता मी पत्र तयार करून घेऊन आलो त्या पद्धतीने आयुक्तांना. आज माझी भेट आहे आयुक्तांशी. तर हे जे कोणी ठेकेदार, जेवढी ठेकेदारी पद्धती आहे तात्काळ रद्द करा असं माझं जाहीर निवेदन आहे. कर्मचाऱ्यांना काम द्या, ठेकेदारी पद्धत रद्द करा. जे पूर्वीचे सफाई कामगार होते, पद्धती होती कामगार पद्धती, ते शासन नियोजन होतं त्या पद्धतीने लागू करा. आणि ठेकेदारी पद्धत जो मलिदा खायची आहे, हे टेंडर निविदा का काढतो तर ठेकेदाराला घनकचऱ्यातून भरपूर पैसा मिळतो. हा त्याच्या मागचा. आणि ह्याच्यामध्ये कोण आहेत माहिती आहे का, ठेकेदार कोण आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, स्थानिक स्टँडिंग खासदार ठेकेदार आहे. सॅटिसचं प्रकल्पाचं त्याचे काही कॉन्ट्रॅक्ट आहे. मी जाहीर बोलतो, खासदार आहेत आपले ठाण्याचे ठेकेदार आणि कर्मचाऱ्यावर अन्याय करतात. पगार देत नाही वेळच्या वेळी, मिनिमम वेज देत नाही. 28,000 पगार. किती होतं पगार हातात? 18,000. विधानसभेत प्रश्न झाला की 10,000 कोणाच्या जातात, ठेकेदारांच्या अकाउंटमध्ये जातात आणि त्या 18,000तून 3,000 रुपये प्रॉव्हिडंट ग्रॅज्युटी आणि 15,000 रुपये येणार. 15,000 जीवन जगेल का कामगारांचं? नाही जगणार. हे मी प्रत्येक वेळी लाईव्हवर बोललेलो आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांवर कारवाई प्रथम करा आणि रद्द करा ठेकेदारी पद्धत. आणि जे कोणी हस्तक आहेत, उपायुक्त मनीष जोशी असतील किंवा डॉक्टर राणी असतील, मी जाहीर नाव घेतो. मी जाहीर विचारलं होतं, आम्ही आमदारांच्या ते ठेका आहे त्यांच्यावर कारवाई कशी करणार? का रे करणार? कायद्यात तरतुदी नाहीत, शासन नियमावली नाही. जर तो ठेकेदार आहे तर कारवाई झाली पाहिजे. हे माझं जाहीर, माझं स्वतःचं चॅनल आहे इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये. आणि ही कारवाई झाली नाही तर मी स्वतः गेटच्या इथे बसेन असं माझा इशारा आहे त्यांना. धन्यवाद.